नमस्कार. उद्यापासून वसईतील रमिदी मातेचा नवेना चालू होत आहे आणि त्यासाठी आज आम्ही रमिदी चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर एरिक अल्फान्सो यांना भेटण्यासाठी आलेलो आहोत. फादर नमस्कार. नमस्कार. आम्ही आपले या ठिकाणी स्वागत करीत आहोत. फादर, उद्यापासून रमिदी मातेचा नवेना चालू होते, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हा रमिदी मातेचा नवेना म्हणजे केवळ रमिदी पुरताच मर्यादित नाही. हा आपल्या वसई धर्मप्रांताचा सगळे श्रद्धावंत ख्रिस्ती, हिंदू आणि मुस्लिम या जून महिन्याची अगदी तन्मयतेनं आणि आतुरतेनं वाट पाहत असतात. जून महिना कधी उगवतो आणि आपले श्रद्धावान या ठिकाणी कधी येतात. सर्वसाधारणपणे या आध्यात्मिक उपक्रमाला आम्ही 2 महिने अगोदर आरंभ करतो. आमच्या या ठिकाणी जवळजवळ 17 ते 18 समित्या आहेत आणि गेले कित्येक वर्ष हा नोवेना या ठिकाणी चालू आहे. आपल्या उत्तर वसईमधून बरेचसे श्रद्धावंत अगदी पहाटे लवकर पायी प्रवास करून इथं येत असतात. श्रद्धेनं आणि विश्वासानं रमेद माता ही आपल्या सर्वांची आई आहे, आपल्या सर्वांची माता आहे. कष्टी, भाराक्रांत, वेगवेगळ्या आजारानं, शारीरिक मानसिक व्याधीनं त्रस्त झालेले श्रद्धावंत इथं येतात. पवित्र मरियेच्या या रमेद मातेच्या मध्यस्थीनं आपल्या समस्या, आपल्या अडचणी, आपल्या आरोग्याच्या समस्या तिच्या मध्यस्थीनं प्रभूकडे मांडतात. आणि ही रमेद माता आपल्या सर्वांसाठी नेहमी मध्यस्थी करत असते. आपल्या सर्वांसाठी स्वर्गीय पित्याकडे, पुत्राकडे ती विनंती करते. आणि बऱ्याच श्रद्धावंतांना हा अनुभव आलेला आहे की आपल्या मागण्या मान्य होतात. आपण जे श्रद्धेनं, विश्वासानं या रमेद मातेकडे जे मागतो ते त्यांना लाभत असतं. फादर, हा नोवेना गेले कित्येक वर्षापासून चालू आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल? रमेद मातेचा नोवेना हा बरीच वर्ष, सर्वसाधारणपणे या चर्चची प्रस्थापना 1577 साली झाली. डॉमिनिकन्स फादर्स आणि रमेद माता इथे या ठिकाणी पोर्तुगीजांची राजवट होती तेव्हा असं काही दस्तऐवज, काही कसं लिखाण वगैरे आहे. भारताबाहेरून श्रद्धावंत इथं यायचे त्यावेळेला रमेद मातेची महती त्यांना ऐकलेली होती. इट्स अ मिरॅक्युलस स्टॅच्यू या ठिकाणी रमेद मातेचा आहे आणि खूप चमत्कार या ठिकाणी घडत असतात. ते भारतामध्ये आलेले या वसईमध्ये रमेद मातेकडे दर्शनासाठी नेहमीच या ठिकाणी तीर्थस्थानी येत असत. आता आम्हाला 2027 साली आम्हाला 450 वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहेत. तर गेले कित्येक वर्षाचा हा प्रवास चालू आहे. आपल्या वसई धर्मप्रांताचं हे तीर्थस्थान 1998 साली धर्मप्रांताचं तीर्थस्थान म्हणून याची घोषणा झाली आणि मग त्या अगोदरपासूनच हे नवेने या ठिकाणी चालू होते. परंतु आता त्याचं स्वरूप खूप भव्य आहे, खूप दिव्य आहे. या ठिकाणी हा मंडप संपूर्ण घातला गेलेला. एका वेळेला सर्वसाधारण 5 ते 6 हजार श्रद्धावंत पवित्र मिसा बलिदानामध्ये आणि नोवेनामध्ये सहभागी होत असतात. फादर, आता नोवेनाचं टायमिंग आणि सकाळी संध्याकाळी शनिवारच्या दिवशी मिसा आणि नोवेना कसा असणार आहे? आता सकाळी आमची 5 वाजता पहिली मिसा, तदनंतर 6:30 वाजता दुसरी मिसा, 8 वाजता तिसरी मिसा. या तिन्ही मिसा मराठीमध्ये असतात आणि आपल्याकडे वसईमध्ये, वसई बाहेरून सुद्धा श्रद्धावंत या ठिकाणी येतात. त्यांचाही विचार करून सकाळी 9:30 वाजता एक इंग्रजी मिसा असते. तदनंतर संध्याकाळी 4 वाजता, 5:30 वाजता आणि 7:15 वाजता अशा संध्याकाळी 3 मिसा या ठिकाणी होत असतात. आणि तिन्ही मिसांना अगदी सकाळी संध्याकाळी प्रचंड अशी गर्दी असते. आणि पुन्हा एकदा मला या ठिकाणी ठासून सांगायचं आहे की रमेदी माता फक्त रमेदीचीच नाही तर आपल्या संपूर्ण वसईची ही रमेद माता आहे. वसईतून, वसई बाहेरून सर्व धर्माचे, सर्व जातीचे श्रद्धावंत या ठिकाणी श्रद्धेनं आणि विश्वासानं येतात. तर आपण ऐकलं, फादरांचं म्हणणं आहे की रमेदी मातेकडे सर्व जाती धर्माचे लोक आपली घराणे घेऊन येत असतात आणि आनंदाने ते परत जात असतात.
वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरेसह मोजेस डिसूजा. नमस्कार.